ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी आहे असं परमेश्वर म्हणतं. जो तुम्हाला दिसत नाही पण तुमच्या बाजूला आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला की देव माझ्याबरोबर आहे तर तो आहे. अनेक लोक सण साजरा करण्यासाठी येतात पण हा विश्वास ठेवत नाही की देव माझ्या बरोबर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. आणि माझा विश्वास आहे की देवाचं वचन हे कार्य करतं, ते चमत्कार करतं, मोठमोठ्या घडामोडी करायला लागतात. ज्यावेळेस मी हे विश्वास ठेवतो की देव माझ्या अंतःकरणात आहे. हालेलुया. प्रिय मत्तई, मार्क, लूक, योहान याच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या जिवंत होण्याच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा त्या घटना लिहिलेल्या आहेत. ज्यास मी त्या वाचतो म्हणजे याचा अर्थ मी विश्वास ठेवतो असं नाही, पण ज्यावेळेस मी वाचतो आणि त्याला आपल्या अंतःकरणात घेतो त्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. ही घटना महत्वाची. अनेक लोक लेखन वाचतात पण माझा आणि त्या लेखनाशी काय संबंध. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की या 4 लेखकांनी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन फॅक्ट लिहिली, घटना लिहिली आणि अनेक लोक त्याला वाचतात. काही विश्वास ठेवतात, काही विश्वास ठेवत नाही. पण धन्य ते लोक जे वाचतात आणि विश्वास ठेवतात, त्यांच्या जीवनामध्ये घडामोडी घडायला लागतात. आमेन, हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवणार. आमचं कनेक्शन, देवाचं वचन, माझं अंतःकरण एकमेकाशी कनेक्ट झालं पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट किती मूर्खपणाची, वेड्यासारखी आहे. प्रतिष्ठित लोक तर वेड्यासारख्या गोष्टी करायला घाबरतात. हात वर करायला सुद्धा पूर्वी घाबरायचे हो. चर्चमध्ये ड्रम वाजायचा म्हटलं की फार मोठं पाप असं समजायचं, कारण चर्चमध्ये पेटीच वाजवली पाहिजे असा आमचा काळ होता. तिथं काही वाद्य वगैरे नव्हते वाजवत आणि कोणी वाजवलं तर सगळे जर आश्चर्य पाहत, चर्चमध्ये वाद्य, चर्चमध्ये वाद्य, ड्रम, ढोलकी. पण मला सांगू द्या की पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे. आमच्या ढोलकी, डफ, सतार, विणा, मग अशी ते वाद्य वाजवलं ते आपण सर्वजण मिळून देवाचा जय जयकार करू, कारण बायबलमधला देव माझ्यामध्ये आहे असं म्हणतात नाही का. वाचनातल्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी गोष्टीतच राहतात. पण मला सांगू द्या की बायबलमधला जो देव आहे तर तुमच्या माझ्या अंतःकरणात येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, त्याला अनंतकालिक जीवन प्राप्त होणार. बायबल वाचणारे तुम्हाला पुष्कळ सापडतील पण विश्वास ठेवणारे लोक कमी सापडतील. आणि म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवणारे बनणार आहोत. तो जे काय म्हणतो ते आम्ही स्वीकारणार आहोत. त्याने जर सांगितलं कावळ्याच्या द्वारे एलियाला अन्न पुरवलं, विश्वास. काय केलं, हा कावळा कसं काय अन्न देणार. काहीतरी असं म्हणतात हो, कावळ्याला सगळ्यात जास्त काय आवडतं, मटण, आणि देवाने कावळ्याच्याच तोंडात मटण दिलं. जा, माझा सेवक तिथे एलिया बसलेला आहे, त्याला एवढा डबा नेऊन दे, मटणाचं कालवण नेऊन दे. आमच्यासारखे कावळे असते तर आम्हीच खाल्ले असतं. ते एलिया बसला होता, परंतु कावळा सुद्धा देवाचा ऐकतो. हालेलुया, हालेलुया. कावळा सुद्धा देवाचा ऐकतो. त्याच्या तोंडाला लाळ सुटली असेल मटण पण खायचं नाही, कारण देवाने आज्ञा केली की मांसाचा तुकडा त्या माझ्या एलियाला, माझ्या दासाला नेऊन दे. आणि म्हणून मला जो विश्वास आहे, अनेक लोक वचनाला क्रॉस क्वेश्चन्स करतात, देवाच्या आज्ञा पाळत नाही. उदाहरण जर म्हटलं मी सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवेल आणि प्रार्थना करेल बरं का, असं म्हटलं तर काय केलं नाही, मला काही डोक्यावर ठेवायचं, हात ठेवायची काही गरज नाही आहे. इगो,
किंवा स्वतःला उंच करणं की वेगळं समजणं. मी तर म्हणतो माझे पालक म्हणाले, एकदा तर 17 वेळेला नागपूरला 17 मेसेजेस झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि 17 वेळेस ते वचन मलाच लागू पडायचं. आणि मी 17 वेळेला प्रत्येक वेळेला पुढे यायचो. ज्याला कोणाला हात वर करा, ज्याला कोणाला आजचं वचन लागू पडले त्याने हात वर करा, मग सगळ्याच्या पुढे मी असं 17 वेळा पुढे गेलं. पास्टर म्हटले माझे बाळक, ह्या रॉबेला नंतर काही अक्कलच नाही, प्रत्येक मेसेजच्या पुढे पुढे जातो. अहो मला लागतंय तर काय करायचंय, ते मला लागतंय. अनेक लोक लागतंय पण समजून घेत नाही. माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी. पण मला सांगू द्या, जर आशीर्वादित व्हायचं असेल तर देवाचं वचन जसं तसं ज्यावेळेस मी स्वीकारतो, नो क्रॉस क्वेश्चन, त्याचे वचन मला फलदायी होतं, ते आशीर्वादित होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला सांगू द्या की जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली असेल तर येशूचं पुनरुत्थान. हालेलुया, पण टाळ्या वाजूयात. एवढी मोठी गोष्ट जगात कोणतीच घडली नाही जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे घडली. ज्या तो मेला, त्याला कबरेत ठेवलं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, जिवंत झाला. ही घटना जगाच्या इतिहासामध्ये अद्वितीय आहे. ना भूतो ना भविष्यती आहे, न कधी होणार झालं नाही, कधी होणार नाही, अशी ती घटना आहे. आणि त्या घटनेचा माझ्याशी संबंध आहे म्हणून मी टाळ्या वाजतो. समजा की एखाद्या परीक्षेमध्ये कोणीतरी पहिला नंबर घेतला, तर आम्ही असं आमकाम कवायला, हां तो तिकडचा नाशिकचा आहे ना, त्याचा पहिला नंबर. पण ज्यावेळेस तुमचं नाव वाचाल, तुमचा नंबर पहिला आला पेपरमध्ये, तर कसं वाटेल हो? उड्या माराव्या वाटतील का? असं शांत बसवायला वाटेल? हालेलुया, उड्या माराव्या वाटतील, नाचा असं वाटेल, डोळ्यात पाणी येईल, मोठमोठ्याने ओरडावं असं वाटेल, कारण त्या पेपरमध्ये माझं नाव आहे. तर मला सांगू द्या की बायबलमध्ये तुमचं नाव देवाच्या तळ हातावर कोरलेलं आहे. किती मोठा आनंद आहे. पेपरातला लिहिलेलं तर पुसून जाईल, पण देवाच्या तळ हातावर ज्याचं नाव कोरलेलं आहे तो व्यक्ती धन्य. हालेलुया. आणि म्हणून मला आज आनंद वाटतो की माझी दखल माझा देव घेत आहे. तो म्हणतो धार्मिकाकडे माझे नेत्र लागलेले असतात. आणखी एक गोष्ट मला सांगू द्या की ज्यावेळेस मी बायबल वाचतो आणि नंतर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या त्या गोष्टीला माझ्या हृदयामध्ये घेतो, त्यास माझ्या जीवनामध्ये अद्भुते, चिन्ह, चमत्कार, घडामोडी घडायला लागतात. हालेलुया. कारण त्या वचनाचा आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. मी त्याच्याशी कनेक्टेड आहे. आणि म्हणून मला सांगू द्या की वचन वाचत असताना कोणतीही शंका धारण न करता, माणसाच्या मतप्रणाली डोक्यामध्ये न घेता, कोणतंही लॉजिक, तर्क वितर्क डोक्यामध्ये न घेता, हा देवाचा शब्द आहे आणि असाच आहे असा ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवतो, ते चमत्कार घडायला लागतात. आज अनेक लोक चर्चला येतात, बायबल वाचतात, पण बायबलमधला ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये घेत नाहीत, फक्त ज्ञान घेतात. अशी घटना घडली, मग तिथं येशूला कबरेत ठेवलं, मग त्याच्यावर 2 ठेवला, मग येशू ख्रिस्त ती 2 बाजूला सारली, मग काही बाया यायला, हा इतिहास सगळे सांगतात. पण काय तो प्रभू येशू ख्रिस्त आज माझ्या हृदयामध्ये आहे काय? तो माझ्यामध्ये राज्य करतो काय? त्याच्या वचनाच्या प्रकाशात मी चालत आहे का? ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्याचा संबंध पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये एक गोष्ट आहे की पाहिल्यावर विश्वास ठेवणं हे गर्भित नाही आहे. याला बायबल मान्यता देत नाही. पाहिल्यावर विश्वास ठेवणं या गोष्टीला महत्त्व देत नाही, पण जो विश्वासाने पाहतो त्याला देव महत्त्व देतो. विश्वासाने देवाकडे पहा. हालेलुया. केवळ मग मी पाहतोय आणि मग मी विश्वास ठेवतो, बायबल त्याला महत्त्व देत नाही. पण जो विश्वासामुळे पाहायला लागतो
त्याला देव धन्य म्हणतो. हालेलुया. देव त्याला आशीर्वाद करतो. त्याच्या जीवनामध्ये अशक्य गोष्ट शक्य होतात. हालेलुया. हा चमत्कार आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मेला, पुरला गेला, पुन्हा उठला. आजही ती कबर रिकामी आहे. मी पाहून आलोय म्हणून सांगत नाही, पण देवाच्या वचनावर माझा विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो येशू जिवंत आहे. आमेन. अनेक आय विटनेसेस आहे. हे सगळं कायदेशीर आहे. बायबल हे कायदेशीर पुस्तक. अनेक विटनेस आहे, अनेक आय विटनेस आहे. म्हणजे डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहे, त्यांनी पाहिलेल्या. कोर्टामध्ये तर 2 किंवा 3च लागतात. एखादी गोष्ट सिद्ध व्हायला किती साक्षीदार लागतात? 2 किंवा 3. हजारो साक्षीदार बायबलमध्ये आहेत. आणि ते सांगतात येशू जिवंत आहे. आणि असे अनेक लोक आहे. एकदा 12 लोक, एकदा येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर आला. मरिया मगदलिया, सलोमी आणि दुसरी एक मरिया योहानाची आई. त्यानंतर 12 शिष्य, एकदा 500 लोकांना जाऊन येशू ख्रिस्त. किती आहे विटनेस आहेत? 2वर मिळाले तर तुम्ही विश्वास ठेवताय. आज तर रिकामी कबर सांगत आहे. जगाच्या इतिहासामध्ये एकच कबर रिकामी आहे, ती प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. कारण तो मेला होता, जिवंत झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या घटनेवर माझा विश्वास आहे. आणि ती गोष्ट माझ्या जीवनात कार्य करते. चमत्कार होतात. कारण पुनरुत्थान ही एक इव्हेंटच नाहीये, ते सामर्थ्य आहे, पावर आहे. आणि म्हणून जो कोणी पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो आपोआप पावरने भरत जातो. आणि तो दुखणारे हात ठेवले की ते बरे होतात. कारण पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यामुळे मला पावर येते. काही लोक हालेलुया 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 म्हणता पावर वाढवतात. कशी वाढते मला कळत. ते काय स्विच आहे का? बटन दाबलं की पावर येते. पण तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर, मरणावर, पुनरुत्थानावर विश्वास ठेवता, ती गोष्ट तुम्हाला पॉवरफुल बनवते. आणि म्हणून तुम्ही अशक्य गोष्टी शक्यतेत पाहता. काल एका बहिणीनं मला फोन केला नाशिकवरनं. आणि ते सांगितलं की आमच्याकडे तुम्ही आला होता. आता माझी गाडी मी त्या घराजवळ लावली की जी ख्रिस्ती आहेत, तिथं माझी गाडी लावली कारण ती सुरक्षित राहील. आणि प्राप्तीला निघून गेलं. जाताना त्या बहिणीने सांगितलं की आमच्या घरी 2 मिनिटं येतं का? आता मी फार घाईत होतो. परंतु तिनं आग्रह केला की माझ्या घरी प्राप्तीला येता का, माझ्या घरी प्राप्ती. म्हटलं येतो. आणि तिथं गेलो, मी प्रार्थना केली. आणि काल तिनं साक्ष सांगितली की माझ्या नवऱ्याच्या किडनीमध्ये एक दाढीच्या कणा एवढा स्टोन होता, खडा होता किडनीमध्ये. नंतर तो जांभळा इतका मोठा झाला. आणि तुम्ही प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी आम्ही चेकअपला गेलो आणि तिथं कोणत्याही प्रकारचा खडा वगैरे काही नव्हता. मी यासाठी हे सांगत आहे, अनेक लोक चमत्कारासाठी मिनिस्ट्री करतात, पण लोकांचा विश्वास वाढावा म्हणून तुम्ही मिनिस्ट्री करा. लोकांना वचनामध्ये रुजवा, विश्वास त्यांचा वाढावा. कारण विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहिजे. एखादा होतो येशूच्या नावात निघ आणि स्वतःच्या मनात काहीच विश्वास नाही, निघतोय की नाही कोणाच ठाऊक. माझा विश्वास नाही, तो मनुष्य त्याच्यातला दुरात्मा कधी जाणारच नाही. पण ज्यावेळेस मी विश्वासामध्ये सबळ होतो, विश्वासामध्ये मुळावला जातो, ज्यावेळेस माझी ख्रिस्ताची सहभागिता आहे, ज्यावेळेस मी प्राप्तीमध्ये वेळ घालवतो, येशू ख्रिस्ताने त्या भूताला धमकावलं आणि त्या तरुणाला तो पिळून निघून गेला. का? तो विश्वासाने परिपूर्ण आहे, आत्म्याने परिपूर्ण आहे. हालेलुया. आज माझ्या प्रियानो, मला हे काही ठिकाणी क्लचेस असतात नाही का, क्लचेस मिनिस्ट्रीमध्ये क्लचेस वापरतात. काय? गिफ्ट ऑफ द होली स्पिरिटचा वापर करा, लोक आपापच येतात आणि येतात. समजा इथे जर आग लागली इथं वर, तर तुम्ही बसाल का? कशी लागली? आज जरा मोठी आहे बरं का. तुम्ही तिथून पळत याला आणि विझवाल. गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट ही अशी आग आहे की जगाला अट्रॅक्ट करते. हालेलुया. अट्रॅक्ट करते.
पण ज्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये वाढत जाता, न दिसता देवाचं कार्य वाढत जातं, देवाचं सामर्थ्य वाढत जातं. अनेक लोकांना वाटतं की लोकांनी आमच्या सेवेकडे पाहावं, आमचं सेवा कशी वाढलेली आहे. पण मला सांगू द्या, फक्त देवाची सेवा करण्यासाठी एका बैलासारखं काम करत राहा. एक वेळ अशी येईल की हजारो लोक तुमच्या मिनिस्ट्रीच्या द्वारे जिंकलेले आहेत असं तुम्हाला वाटेल, दिसेल. म्हणून अनेक लोक काय करतात की मिनिस्ट्री वाढवायचा प्रयत्न करतात, ख्रिस्तामध्ये चालतो, त्याची सेवा आपोआपच वाढते. हालेलुया. तो प्रयत्नाने वाढवावं लागत नाही. एखादं झाड रोपटं लावलं तर रोज थोडं थोडं त्याला वर करतो का मी वाढायसाठी? ते आपोआप नॅचरली वाढतं. थोडं 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 बघता बघता मोठं झाड तयार होतं. तसंच विश्वासाचं आहे, मोहरीच्या दाण्यासारखा. थोडंसं बीट टाका, मोठं झाड तयार होतं. आणि लोक पक्षी त्याच्या आश्रयाला येतात, त्याच्या सावलीमध्ये येतात. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, येशू ख्रिस्त पुन्हा उठला, या गोष्टीमध्ये फक्त लिखाण किंवा एखादी घटना नाही आहे, तर या गोष्टीमध्ये देवाचं गौरव आहे. कारण त्या कबरेतून बाहेर येणे साधारण गोष्ट नाही आहे. ताप निघून जाईल हो कोणाचं गेलेलं, पण एखादा मेलेला जिवंत करायचं काही सोपं आहे काय? आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ ते सामर्थ्य होतं. पवित्र आत्म्याने, देवाच्या आत्म्यानं त्या मर्त्य प्रभू येशू ख्रिस्ताला जो कबरेमध्ये होता, मेलेला होता, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला उठवलं. एवढी मोठी धोंड बाजूला सारली आणि देवदूत त्याच्यावर बसला. मला सांगू द्या की या ज्या स्त्रिया येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी गेल्या होत्या, त्या येशू ख्रिस्ताच्या मृत शरीराला सुगंधी द्रव्य लावावून गेल्या. वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताने आगाऊन सांगितलं होतं की मनुष्याचा पुत्राला धरून देईल, त्याला मारलं जाईल, तो पुन्हा उठेल. माहित होतं तो उठणार आहे. पण तू इतके काही लोक धार्मिक आहे ना, तर मुख्यच गोष्ट विसरून जातात, तो उठणार आहे हेच ते विसरले. बाकी सगळे कामकाज चालू आहे. सुगंधी द्रव्य काय लावतायत, त्याला भेटण्याचा अगतिकता दाखवत आहेत. पण तू हे विसरलेलं आहे की तू जिवंत होणार आहे. जाताना एक गोष्ट म्हणतात की आमच्यासाठी ही धोंड कोण सारेल. खरं ती मोठी होती. तुमचे आणि माझे प्रॉब्लेम किती मोठे, त्या धोंडीपेक्षा जास्त असले, त्याला सारण्याचं काम तुम्ही नाही करू शकत, देव करणार आहे. आज भविष्यातले अनेक प्रश्न तुमच्याजवळ आहे. ही धोंड कशी सारेल? हा प्रॉब्लेम कसा सुटेल? माझी मदत करणारा आहे का? देवाकडे पहा. किती मोठी धोंड असली तर देवाला अशक्य नाहीये, तो शक्य करेल. धोंड बाजूला सारेल. आणखी सांगतो, धोंड बाजूला सारेल आणि देवदूत त्याच्यावर बसेल. आता देवदूत जिथं बसला, कोणाची हिंमत आहे देवदूतला उठवायची? आहे का? तुमचा प्रॉब्लेम असा सुटेल की पुन्हा तो उभा राहणारच नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असाच समस्या सुटेल, असे प्रश्न सुटतील की देवदूत त्याच्यावर बसेल. याचा अर्थ ही धोंड आता पुन्हा कोणी लावणार नाही. नाहीतर लावली असते. पुनरुत्थान झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी पुन्हा धोंड तशी लावली असते लोकांनी. पण नाही लावू शकत, कारण ती देवाने लोटलेली आहे. तुमचा आणि माझा प्रॉब्लेम किती मोठा असू दे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे आमचा प्रॉब्लेम दूर करते, आमच्या समस्या दूर करणे, आम्हाला विजयी करणे हे देवाच्या हातामध्ये. यास मी विनंती करतो, आपण उभं राहूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपली बायबल हातामध्ये घ्या. यावरच आपण एक शास्त्रभाग मिळून वाचणार आहोत. मार्क वर्तमान 16 अध्याय आणि 1 ते 8. मार्क वर्तमान 16 अध्याय 1 ते 8 आपण सर्वजण मिळून वाचूयात. काढले सगळ्यांनी?
येस, वाचू. मार्क 16 आणि त्याचं 1 ते 8 वाचूयात. नंतर गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे वाहून आणि Praise Lord. आमेन, आमेन. किती लोकांजवळ बायबल आहे? आता मी कोण चांगलं मराठी चांगलं स्खलित वाचू शकतं, म्हणजे चष्मा विश्वा नका, नाही तर मला चष्मा आहे. कोणाला त्या वाच संदीप माईक दे. आता आपल्या सगळ्यासाठी संदीप वाचेल, म्हणजे ज्यांनी बायबल आणले नाही त्यांना पण ही गोष्ट कळेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूचे पुनरुत्थान. नंतर शाबात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंध द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आपल्याकरता कबरेच्या तोंडाजवळ 2 कोण लोटील? त्यांनी वर पाहिले, तो 2 एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा जगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही. त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आमेन. बसूयात आपण. त्या कापत होत्या, भयभीत झाल्या होत्या, विस्मित झाल्या होत्या, कारण त्यांनी हे डोक्यात घेतलंच नव्हतं की येशू पुनरुत्थित आहे. जर त्यांना माहीत असतं येशू ख्रिस्त पुन्हा उठणार आहे, त्या घाबरल्या नसत्या, चकित झाल्या नसत्या, भयभीत झाल्या नसत्या, कापल्या नसत्या. कारण त्यांना माहीत होतं येशू येणार आहे, येशू मेल्यातून उठणार आहे. त्याचप्रमाणे आज येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे की लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. आमेन. किती लोकांचा विश्वास आहे की येशू येणार आहे? जर एखादी प्रिय व्यक्ती घरी येत असेल तर 17 चक्रा उंबरठ्यावर, आलाय की नाही, आलाय की नाही, इतके वाजले, आलाय की नाही, आलाय की नाही. येशू येणार आहे तितकी तुमची लगबग पाहिजे, लगबग. तितके तुम्ही धावायला पाहिजे, पळायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, जे जे कार करायला पाहिजे, कारण येशू पुन्हा येत आहे. आणि तो माझ्या जो विश्वास, ज्वलंत विश्वास माझ्यामध्ये आहे, ती गोष्ट, अद्भुत गोष्ट करायला समर्थ आहे. कोणाला वाटत असेल की मी काहीतरी चमत्कार करतो, कोणी काहीतरी चमत्कार करतो, तो सेवकाच्या द्वारे चमत्कार होतो, या सेवकाच्या द्वारे चमत्कार होतो, या चर्चमध्ये चमत्कार होतो. नाही, चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तच करतो. आमेन. कारण मेलेल्यातून तो पुन्हा उठलाय. तुम्ही मी उठलो को मेलेल्यातून? आम्ही तर झोपेतून उठत नाही, तर मेल्याचं कधी? मग आम्हाला पॉवर आहे काय? नाही, आम्हाला पॉवर मिळते ती प्रभू येशू ख्रिस्तापासून.
आणि केव्हा मिळतंय? ज्यावेळेस येशू मेला, येशू पुरला गेला, येशू पुन्हा उठला, यावर मी विश्वास ठेवतो, अंतःकरणात घेतो, मला जाणवतंय येशू माझ्यामध्ये आहे, ती गोष्ट चमत्कार करणारी ठरते. हालेलुया. आज चमत्कार करणारा प्रभू आहे हे मला माहिती आहे, पण तरी मी ज्यावेळेस कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो तर प्रभूने सांगितल्याप्रमाणे माझा विश्वास सांगतो की त्याला बरं होईल. कदाचित तो मरेल उद्या, काय हरकत नाही, वचन तसं म्हणतं. विश्वास ठेव. आणि तो व्यक्ती जो आजारी आहे, समजा प्रार्थना केली तरी तो गेलाय, तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? प्रभूला आवडला, प्रभूने नेला. पण तुमचं काम आहे विश्वास धरा, म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होणार आहे. म्हणून किती सिरियस आहे त्याच्यावरून प्रार्थना करायची की नाही ठरवू नका. काही काही लोक तर शेवटच्या सिरियस असतं, प्रभू तुझ्या इच्छेला येईल तसं कर, म्हणजे अविश्वास. एकदा एक पालकाने मला प्रार्थनेला नेलं आणि फार सिरियस पेशंट होता कॉलेजमध्ये असताना. आणि मग त्या घरात प्रार्थना त्या हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेला गेलो. ते आजारी पडल्यानंतर ते म्हणे प्रार्थना करा त्या पालकाला. ते सिनियर होते. ते म्हटले नाही नाही मी नाही प्रार्थना करेल, रॉबिन माडकरला बोलवतो, तो प्रार्थना करेल. पावर त्यांच्यात नाही, माझ्यात नाही, पावर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. काही लोक आपल्या पावरने भूत घालवतात, आपल्या पावरने बरं करतात, आपल्या पावरने चिन्ह चमत्कार करतात, घडत नाही. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला तुम्ही पुढे करता त्यावेळेस अद्भुत चिन्ह चमत्कार करतात. महत्वाच्या गोष्टी, मोठमोठ्या गोष्टी, घडामोडी घडायला लागतात, कारण हे चमत्कार करणारा कोणी मनुष्य नाही, तो देव आहे. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की काही लोक फार चुकतात, काही लोक कमी चुकतात, काही लोक थोडंसं चुकतात बरं का, थोडं. आणि सगळ्यांना वाटतं मी थोडाच चुकतो. तर मोठा चुकणारा सुद्धा त्याला वाटतं मी थोडाच चुकतो. पण बायबल सांगतं मध्यम, मोठा, थोडा असं काहीच नाही. जे पाप आहे ते पापच आहे. आणि त्या पापाची क्षमा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने होते आणि पुनरुत्थानाच्या द्वारे मला नवा जन्म मिळतो, नवीन जीवन मला मिळतं. ते जीवन कसं आहे? तुमच्या या जगातल्या लोकांसारखं नाही. ते सामर्थ्याने भरलेलं जीवन आहे, ते पावित्र्याने भरलेलं जीवन आहे, ते नवजीवन आहे, ते जगाला प्रकाश. काही काही लोकांना हे कळत नाही की कोणत्या गोष्टी किती प्रमाणात वापरायच्या. सगळ्यांमध्ये चमत्कार आहे, परंतु तुम्ही जे काही वापरताय किंवा तुम्ही जे काही दाखवताय ते फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर भात करायचा असेल अर्धा किलोचा, तर पाणी घेतो, अर्धा किलो भात टाकतो, उकळतो, भात तयार होतो. आणि दुसरीकडे जर पाणी घेतलं, त्या भाता इतकंच जर मीठ टाकलं तर ते चांगलं लागेल का? क्वांटिटी तर सेम आहे. तर मला सांगू द्या, या सस्त विवेकाचा वापर करा, आपल्या मनाचा वापर करा, कारण पुनरुत्थान माझ्या मनाला बदलून टाकतं. आम्ही मानवी मनाने काहीतरी करतो. इथे जरा पॉवरफुल, जरा हालेलुया, जरा अन्य भाषात करायची आहे. तर परत इथं छोटे ताप आहे ना, साधी जरी प्रार्थना केली चालते नाही. जो विश्वास तिथे आहे तोच माझा इथेही विश्वास आहे. पुनरुत्थानाच्या द्वारे देव माझ्या मनाला बदलून टाकतो. जी सामर्थ्य, मला सांगू द्या की येशू ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी माझं मन वेगळं होतं, पण ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताला माझ्या हृदयात घेतलं, माझं मन बदलून गेलं. माझ्या आवडी निवडी सुद्धा बदलल्या. हालेलुया. तर मला सांगू द्या की हे बदलाचं जीवन आहे, परिवर्तनाचं जीवन आहे. ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतात, परावर्तन, चेंजेस. म्हणून जितका मी ख्रिस्तामध्ये जास्त जातो तितका माझ्यामध्ये बदल जाणवतो. माझं ट्रान्सफॉर्मेशन होतं, माझ्यामध्ये बदल होतो. म्हणून तर मी गुड फ्रायडेच्या दिवशी सांगितलंय की शुद्धीकरण हे एका दिवशी होत नाही, ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. इतकंच नाही, जे तारण तुम्ही म्हणता ना त्यातला तो अविभाज्य घटक आहे, म्हणजे त्याच्यातलाच तो घटक आहे. काही लोक फक्त पापाची क्षमा केली इथपर्यंत विश्वास ठेवतात, पण बायबल तसं शिकवत नाही.
पापाची क्षमा झाली, पण त्याच्यानंतर जस्टिफिकेशन होतं, म्हणजे न्यायी आम्हाला ठेवलं जातं, निर्दोष ठेवलं जातं. आणि त्याच्यानंतर एक फार महत्त्वाची पायरी जी लोकांना जड जाते, ते म्हणजे तुमचं सँक्टिफिकेशन, तुमच्यातला बदल, तुमचं रूपांतर. तुमच्या विचारामध्ये बदल होतो, तुमच्या बसण्या उठण्यामध्ये बदल होतो, मित्रांमध्ये सुद्धा बदल होतो. काही काही लोक मागं का जातात? मित्रांमुळे, अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये राहतात. आणि म्हणून किती ते विश्वासामध्ये आहे तसं त्यांना वाटतंय, पण केवळ त्यांची फेलोशिप त्यांना मागं खेचत असते आलेलं. अनेक लोक मागं जातात. त्याचं जरा ॲनालिसिस करा, पृथक्करण करा, ॲनालिसिस करा. का बरं माझ्या जीवनात असं होतं? कदाचित एखादा बंधू या एखादा मित्र माझ्या संमती आहे आणि तो माझ्या विश्वासाला बाधा आणत आहे. म्हणून एकत्र येतात त्यावेळेस तुमच्यामध्ये विश्वासामध्ये असा, देवाच्या लोकांमध्ये असा, फेलोशिपमध्ये असा. आणि ती गोष्ट अशा रीतीने कार्य करते, अशक्तही म्हणो मी वीर. जो फेलोशिपमध्ये आहे, जो प्रार्थनेमध्ये आहे, जो वचनामध्ये आहे, ज्याच्या अवतीभोवती देवाचे लोक आहेत, विश्वासणारे स्पिरिच्युअल लोक आहे, त्याला खात्रीने सांगू द्या, एखादं विजलेलं लाकूड सुद्धा जसं पेटतं तसा मागं गेलेला व्यक्ती सुद्धा पेटायला लागतो. एखादा मागं गेला असेल, एखादा विश्वासात कमीच घडला असेल, एखादा पडलेला असेल, बॅकस्लाइड झालेला असेल, पण फेलोशिपचा परिणाम काय होतो? आत्मिक संगतीचा परिणाम काय होतो? तर मनुष्य पेटायला लागतो. आमेन. मला माहिती आहे की 4-5 लाकडामध्ये एखादं ओलं जरी त्याच्यात टाकलं ते कालांतराने पेटायला लागतं. त्याप्रमाणे एखादा निराश झालेला एक बंधू विश्वासाच्या सहवासात बसायला लागला, एक दिवशी तो पण पेटायला लागतो. हालेलुया. म्हणून आशा सोडू नका. जर हे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे तर कोणती गोष्ट सहज शक्य आहे? मेलेला जिवंत होणं सोपं आहे का? नाही. जर तो मेलेला जिवंत झालेला आहे देवाच्या सामर्थ्याने, तेच सामर्थ्य तुमच्या माझ्या मर्त्य शरीराला जिवंत करता आलेले, आमचे प्रॉब्लेम जिवंत करता आलेलुया. आमच्या शरीरामध्ये जी विकनेसेस आहे त्याला जिवंत करतं. इंग्लिशमध्ये फार सुंदर क्विंच म्हणजे पेटवतो, सिलगवतो. पवित्र आत्मा तुम्ही एकत्र या, तुम्हाला सिलगवायला लागेल, तुम्ही पेटायला लागाल. तुम्ही नसल ठरवलं तरी पेटाल. मला पेटायचंच नाही तरी पेटाल. का? तुम्ही संतांच्या सहभागीमध्ये आहात, तुम्ही फेलोशिपमध्ये आहात, तुम्ही देवाच्या सहवासात आहात, तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात. अनेक लोक फेलोशिपला नाकारतात म्हणून ती किती ज्ञानी असलेली पेटलेली नसतात. हालेलुया. कदाचित त्यांना बायबल माहीत असेल पण पेटत नाहीत आणि पेटवतही नाहीत. पण मला सांगू द्या की नम्र व्हा, लीन व्हा, रिक्त व्हा, स्वतःला नाकारा, ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चाला. आणि फेलोशिप हे असं एक ठिकाण आहे जिथं तुम्ही आपोआप पेटायला लागता. हालेलुया. किती लोक आता पेटलेले आहे? जरा 6 हात वर कर. पेटलेले लोक पेटले. घरी पेटला होता का? इथं पेटलाय. फेलोशिपची पॉवर आहे, पुनरुत्थानाचं ते सामर्थ्य आहे. म्हणून मी दर रविवारी चर्चला येतो, न चुकता येतो, कारण या आठवड्यात मला पेटतच राहायचंय, मला आज यायलाच पाहिजे. एखाद्या दिवशी कधी कधी चुकतो मनुष्य. मी तर नाही चुक आत्तापर्यंत रविवार चुकवलं नाही, कारण मला भीती वाटते रविवारी न गेलं तर काय होईल. मी न पेटलोच नाही तर काय करायचं? लोक सांगतील पाळसाहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. मीच पेटलो नाही तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय? म्हणून मी लवकर येतो इथे, कारण तुमच्यामुळे मी पेटायला लागतो. प्रेज द लॉर्ड. तुमचं एकत्र मिळणं वाढवा. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज या मंडळीमध्ये आहे. मी तर सांगतो ही मंडळी एक दिवशी महाराष्ट्राला पेटवून सोडणार आहे. आमेन. मी का म्हणतो माहिती आहे का? मला का खात्री आहे? कारण तुम्ही भावनेवर, मी वचन भावनेतलं सांगत नाही, सत्यातलं सांगतो. सत्य तुम्हाला सांगतो.
आणि सत्याची आग अशी पेटेल ना, ती कोणीच विझवू शकणार नाही. हालेलुया. या मंडळीचं एक विजन आहे, सेवक तयार करावे, सेवक तयार करावे. आणि मग आज सुद्धा माझ्यामध्ये ती भूक आहे, प्रभूच्या कृपेने मला ती मिळालेली आहे की आमच्यामधून सेवक तयार व्हावे. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जावं, या शहराच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जावं, वेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं. कारण इथं जे शिक्षण देव तुम्हाला देत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला देत आहे, त्याचा वापर महाराष्ट्र पेटवण्यासाठी देव करणार आहे. मी 12वीत असताना एक गाणं मी गायचो, वारंवार गायचो. महाराष्ट्र शॅल बी फिल्ड विथ द नॉलेज ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. हे महाराष्ट्र प्रभो, त्यावेळेस तर कुठंच काही नव्हतं, काहीच नव्हतं. याचे लोक तर कधी जमत नव्हते एकत्र. पण त्यावेळेस मी म्हटलं, प्रभू महाराष्ट्र ख्रिस्तासाठी पेटला जाऊ दे, महाराष्ट्र पवित्र आत्म्याने पेटला जाऊ दे, अनेक सेवक निर्माण होऊ दे. आज मला आनंद वाटतो, मला देवाच्या कृपेबद्दल मी एक ऋणी असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे अनेक सेवक आहेत त्यापैकी बरेच सेवक इथून तयार झालेले आहेत, शिलो चर्चमधून तयार झालेले, खेड्यापाड्यामध्ये लोक तयार झाले. आता मला दुसरं सांगू द्या, आता संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आधार मी हुशार आहे म्हणून नाही, मी आवेशी आहे म्हणून नाही, तुम्ही आवेशी म्हणून नाही, तुम्ही हुशार आहे म्हणून नाही, तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणून नाही, चांगले बोलता म्हणून नाही. हे पवित्र आत्मा सांगत आहे, जी महाराष्ट्रातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे. पुरावा कोण आहे? पवित्र आत्मा. पुरावा कोण आहे? देवाचं वचन आहे. पुरावा कोण आहे? प्रॉमिस आहे. पुरावा हे नाही रॉबिन महाडकर फार हुशार आहे, वा रॉबिन महाडकर फार आवेशी आहे, एवढं 64 वर्ष झाले तरी अजून दिसतच नाहीत असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे काही घडणार नाही, घडणार यामुळे तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे, तुमच्यामध्ये सत्य आहे. आणि म्हणून महाराष्ट्र ख्रिस्तासाठी पेटला जाणार. आणि हे पावर येशूच्या पुनरुत्थानामध्ये आहे. येशूचं जे पुनरुत्थान झाले, प्रियानो मला पुन्हा सांगू द्या, एखादा मेलेला जिवंत होणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे, पण झालाय जिवंत. एखाद्याला ट्रीटमेंट देणं सोपं आहे, एखाद्याला चांगलं खाऊ घालणं सोपं आहे, पण एखाद्याला मेलेल्यातून उठवणं हे अशक्य आहे, कठीण आहे. पण पित्याने स्वर्गीय पित्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केलं, न भूतो न भविष्यती. हालेलुया. जे झालं नाही आणि कधी होणार नाही, मगाशीच याने रोहननी वाचून असं पुन्हा कधी होणार पण नाही, नाहीच होणार. कारण येशू सारखा कोणीच नाही, फक्त येशूच. आणि एकदाच अर्पण आहे, नंतर नाही. आणि म्हणून मला सांगू द्या, ही जी घटना आहे ती ऐतिहासिक असून सामर्थ्याने भरलेली आहे आणि अनेकांची जीवन परावर्तित करणारी आहे. माझा विश्वास आहे, येशू ख्रिस्ताविषयी ज्यावेळी वाचतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच घटकेला माझ्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करू लागतो. आमेन. नुसतं वाचतो का? हा आज 3 अध्याय वाचले, आज 5 अध्याय वाचले, आज एक पुस्तकच वाचलं, अख्खं बायबलच वाचून काढलं, काही उपयोग नाही. पण ज्या वेळेस ते पावर तुम्ही आपल्या अंतःकरणात घेता, स्वीकारता, अशक्य गोष्टी शक्यतेमध्ये पाहता, चमत्कार होणार आहेत असा विश्वास ठेवता, तर मला सांगू द्या, ती गोष्ट तुमच्यासाठी एक पॉवर स्टेशन होणार आहे, एक अद्भुत गोष्ट घडणार. देव तुमचा मोठ्या सामर्थ्याने उपयोग करणार. एक गोष्ट मला सांगू द्या, मनुष्य हा पापी किंवा स्पिरिच्युअल यापैकी दोन्हीपैकी एकही नाही. लक्षात ठेवा, मनुष्य हा नॅचरल आहे, नैसर्गिक, खातो पितो काम करतो, पैसा कमवतो, नैसर्गिक आहे. परंतु 2 गोष्टी आतमध्ये येण्याचा प्रयत्न आहे, इकडून पाप, इकडून येशू ख्रिस्त. जसं मी दाखवलं त्या प्याल्यामध्ये कसं भरलं जातं पाणी, तसं पाप नावाचं जे काळपट पाणी
ते आत येण्याचा प्रयत्न करतो आणि येशू ख्रिस्त जो शुद्ध पवित्र नीतिमान तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न. हा जो मनुष्य नैसर्गिक आहे, हा मनुष्य या दोन्हीपैकी कशाने बाधित नाही, पण कधी कधी पाप इतकं प्रभावी होतं की त्या नैसर्गिक मनुष्यामध्ये पाप पेरलं जातं. आम्ही त्याला पापी मनुष्य म्हणतो. परंतु परिवर्तन हेच आहे की पाप त्या ग्लासातून बाहेर काढणे आणि येशूचं पावित्र्य, येशूचं सामर्थ्य, येशूचं नीतिमत्व याने ते पात्र भरलं जाणं, त्यास विजयी जीवन. आज तुमच्या बाजूला दोन्ही गोष्टी येतात, उजव्या बाजूला डाव्या बाजूला. हे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. ठरवायचं तुम्ही बरं का कोणाला आतमध्ये घ्यायचं. तुम्ही जर मनापासून नको येशू तू नको, थोडा वेळ ह्याला पण येऊ दे ते पापाला. आणि मग तो नॅचरल मनुष्यामध्ये लगेच हे म्हटलं की लगेच तो टणकन उडी मारतो आणि त्या मनुष्यामध्ये तो कार्य करायला लागतो. परंतु ज्यावेळेस मला ख्रिस्ताचं महत्त्व कळेल, त्याचं पावित्र्य, त्यांनी दिलेले प्रॉमिसेस, त्याचा सहवास किती चांगला आहे हे ज्या मला कळतं, मी म्हणतो हे सैतान हे काढून टाक, हे काळं माझ्यातून काढून टाक. कारण मला येशू ख्रिस्ताला आतमध्ये घ्यायचं आहे. आणि ज्यास मी येशू ख्रिस्ताला माझ्या शरीरामध्ये घेतो, जसं योहान 1:14 म्हणते की देवा शब्दाने काय केलं, शब्द देही झाला आणि आमच्यामध्ये वस्ती केली. त्यावेळेस या शब्दामध्ये या शरीरामध्ये येशू नावाचा शब्द येतो, त्यास आमच्यातून ख्रिस्त वावरायला लागतो. जिकडं जाईल तिकडे माझ्यातला ख्रिस्त लोकांना दिसतो. बोलताना लोकांना ख्रिस्त दिसतो. जी मी प्रेम करतो त्याच्यातून ख्रिस्त दिसतो. जी क्षमा मी करतो त्याच्यातून ख्रिस्त दिसतो. माझ्यातली शुद्धता, माझ्यातली आवड, या सगळ्यातून ख्रिस्त दिसायला लागतो. कारण या नैसर्गिक शरीरामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ते भरलं गेलेलं आहे. आणि देव आम्हाला वेगळं असं बनवतो. मला तुम्हाला सांगतो की तुमचं जी विल आहे, इच्छा आहे, ती फार महत्त्वाची. तुम्ही ठरवलं की हे काळं पाणीच मला बरं आहे, किती शास्त्र वाचा, किती प्रार्थना करा, चर्चला जा, पण आवड झाली हे काळं पाणीच माझ्यामध्ये पाहिजे, ही तुमचीच आहे. मग त्यावेळेस आपोआपच शास्त्र वाचून प्रार्थना करून हालेलुया हालेलुया म्हणतात तरी काळं पाणी आतमध्ये येतच. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता की प्रभू मला त्याचा वीट आलेला आहे, मला ते नको आहे, माझ्यातलं पाप काढून टाक, हे जोमाने माझा पापबल काढून टाक, लगेच प्रभू येशू ख्रिस्त त्या पात्रामध्ये प्रवेश करतो आणि ते पात्र स्पिरिच्युअल बनतं. नैसर्गिक नाही, स्पिरिच्युअल. पाप आलं की पात्र पापी बनतो. ज्यावेळेस नीतिमत्व येतं त्यावेळेस आम्ही स्पिरिच्युअल बनतो. आणि म्हणून आमच्या डिसिजनवर सगळं होऊन मला माहीत आहे की या ठिकाणातून जात असताना अनेकांच्या मनामध्ये विश्वास चालू असतील की प्रभू माझी इच्छा आहे, हे काळं पाणी काढून टाक, हे दोष माझ्यातले काढून टाक, मी पदरामध्ये घेतो, मला नको आहेत ते, मात्र तू ये माझ्या जीवनात ये, माझ्यामध्ये राज्य कर, तुझं वचन माझ्यामध्ये कार्य करतो दे. कारण बायबल सांगतं माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हाला काही करता येत नाही. येशू ख्रिस्ताला माझ्यामध्ये राज्य करू द्या. तो म्हणेल तसा बस की म्हटलं बस, म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ. इतकं पवित्र आत्म्याने मला चालवावं. आत्म्याच्या प्रेरणेने मी चालण्याची गरज आहे, आत्म्यामध्ये राहण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यामध्ये जो प्रवेश केला त्याद्वारे तुमचं आणि माझं परिवर्तन, दुसऱ्याच्या परावर्तन, ट्रान्सफॉर्मेशन. परिवर्तन म्हणजे चेंज, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कशासारखं बनतं, येशूसारखं बनणं. म्हणजे येशू हे आमचं स्टँडर्ड आहे आणि मी इथं कुठंतरी खाली आहे, इतका ग्रो होतो, इतका वाढतो की मी येशूच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. तर मला सांगू द्या की लोक फक्त परिवर्तनावर विश्वास ठेवतात, पण मला ट्रान्सफॉर्म झालं पाहिजे, मला त्याच्या प्रतिरूपात बनलं पाहिजे, मला देवाच्या प्रतिरूपाचं बनलं पाहिजे. काल मी खोटं बोलवतो, आजपासून खोटं बोलणार नाही, हा प्रकार नाही आहे. तर एक दिवशी माझ्या ख्रिस्तासारखं मला बनायचं, जसा मी आहे तसे तुम्ही बनावे अशी देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हे तुम्ही नाही करत,
तुमच्यामध्ये असणारा जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे ते करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की माझ्यामध्ये ख्रिस्ताने राज्य करावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही फक्त तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्ही म्हटला की माझ्यामध्ये हे जे सॅन्क्टिफिकेशनसाठी असलेलं जे पाप माझ्यामध्ये कार्य करत आहे ते मला नको आहे. बस आता मला प्रभू येशू ख्रिस्त भरला गेला पाहिजे, रोज भरला गेला पाहिजे, इतका भरला गेला पाहिजे की जसा माझा ख्रिस्त त्याच्यासारखा मी दिसावा. आमेन. आणि हे परिवर्तन फार महत्त्वाचं आहे. प्रियानो, मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे, याच्याद्वारे तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध झालं. नाही तर कोणी पण म्हटलं तर हो योसेफ ते नाही का सुताराचं पोर, एक पुस्तक निघालं मध्ये सनी पाटोळेंचं, ते सुताराचं पोर आहे. त्याच्यात फार सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. ते सुताराचं पोर आहे, ते मरियेचं पोर आहे, ते योसेफाचं पोर आहे, ते आमच्या इथं नाही का काम करतो, त्याच्या बहिणीने काही इथं आहे असं लोक म्हणत होते. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, मरणातून उठला, लोकांनी कबूल केलं हा देवाचा पुत्र आहे. आमेन. आज तुम्हाला आणि मला सुद्धा येशू ख्रिस्ताकडे पाहताना ते सुताराचं पोर म्हणून मला पाहायचं नाही. देवाचा एकुलता एक पुत्र त्याने जो माझ्यासाठी पाठवला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. याच्या म्हणून बायबल सांगतं जो कोणी हे कबूल करतो येशू हा देवाचा पुत्र आहे त्याला जीवन आहे. सुताराचं पोर म्हटलं तर जीवन मिळेल का? जेवण मिळेल, जीवन नाही. मरियेचा पुत्र म्हटलं तर मिळेल का? नाही. पण ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणातून विश्वास ठेवून हे म्हणता की तो देवाचा पुत्र आहे, त्याच देव तुमच्यामध्ये अद्भुते चिन्ह चमत्कार करतो जे देवाला अपेक्षित आहे. माहिती का, एकदा मग त्याने म्हटलं होतं, येशू म्हटला लोक मला कोण म्हणून म्हणतात, तर पेत्र काय म्हटला, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभूने काय त्याचं कौतुक केलंय, कारण असं कोणीच म्हणत नव्हतं येशूला तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तो म्हणता हिलर आहे, तो आरोग्य देणारा देव आहे, तो बरकत देणारा देव आहे, तो चमत्कार करणारा देव आहे. ही येशूची व्याख्या नाहीये. असा तो येशू नाहीये. घडत असेल ती गोष्ट निराळी, पण तसा तो येशू नाही. येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. असा जो कोणी, कारण माझ्या पापाची क्षमा मनुष्याचा पुत्र नाही करू शकत. माझ्या पापाची क्षमा कोण करू शकतो? आणि तुम्ही त्याला जर तसं ओळखलं तर तुम्हाला तारण आहे. हालेलुया. मनुष्याचा पुत्र म्हणून जर त्याला संबोधलं तर तुम्हाला तारण मिळणार नाही. तो जर देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व पापांची क्षमा होते. हालेलुया. म्हणून आज येशू कोण आहे असं घाबरत नाही का म्हणू, पूर्ण विश्वासाने कोण आहे येशू कोण आहे. देव ऐकतोय वरून, वरून तो ऐकतोय तुम्हाला की तुम्ही त्याला कोण म्हणून म्हणताय. म्हणायचं असेल तर मोठ्याने म्हणा, नाही तर नका म्हणू. येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त कोण आहे? हालेलुया. आज चमत्काराला सुरुवात झालेली आहे. आमेन. कारण जो हे कबूल करतो ना त्याच्यावर देवाची दया होते, त्याला क्षमा प्राप्त होते, त्याला कृपा प्राप्त होते, त्याच्या जीवनात चमत्कार घडतात, अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात, त्याचे मार्ग यशस्वी होतात. कारण त्याने कबूल केलं येशू हा कोण आहे? देवाचा पुत्र आहे. आमेन. जर पुनरुत्थानावर मी विश्वास ठेवतो, पुनरुत्थान माझ्यासाठी झालेलं आहे, याचा अर्थ आहे की देव माझ्या मनामध्ये कार्य करत आहे. आणि देवाला त्याचं कार्य करू द्या, त्याला अडवू नका. ज्यावेळेस विश्वास होतो येशू मेलेल्यातून उठला त्यावेळेस एक पॉवर आमच्यामध्ये यायला लागते. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला ही घटनाच नाही, ते पॉवर आहे, ती ताकद आहे, ती शक्ती आहे. ज्या आत्म्यानं येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो आत्मा आमची मर्त्य शरीरे जिवंत करायला समर्थ आहे. म्हणजे ही पॉवर.
आणि ज्यावेळेस ही पॉवर आमच्यामध्ये येते त्यावेळेस आमच्या मनामध्ये बदल घडायला लागतो. आमच्यातलं शंका कुशंका निघून जातात, आमच्यातलं भय निघून जातं, आमच्यातला अविश्वास निघून जातो. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या आमच्यातून जायला लागतात. देवाविषयी माझ्या मनात प्रेम निर्माण व्हायला लागतं. पूर्वी फक्त माहिती होती देवाविषयी आणि ते स्वीकारले, पण कालांतराने तुम्हाला अनुभव येईल केवळ येशूची माहितीच नाही आहे, येशूवर तुम्ही खरं प्रेम करायला सुरुवात केलेली आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे अपेक्षित बदल आहे. आणि देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात ते करत आहे. आमचं ज्ञान देव वाढवत नाही, देवाची प्रीती मला समजावी म्हणजे नॉलेज ऑफ ट्रुथ, सत्याच्या ज्ञानापर्यंत जाण्यासाठी हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य कार्य करत आहे. नुसतं वाचत ज्ञान घेणं नव्हे, बायबल काय सांगतं त्याच्याविषयी पुष्कळ लोकांना ज्ञान. एकाने तो दुसरं एक बायबल तयार केलं, छापलं, नवा करार, स्वतःच्या भाषेत वेगळाच, जे बायबलमध्ये नाही ते. कदाचित कोण लोक नॉलेज घेतील, कदाचित ज्ञान घेतील, कदाचित त्यांना त्याच्यात काय लिहिलं ते माहीत असेल, पण सामर्थ्य पुनरुत्थानाच्या वर जो विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य, अद्भुत गोष्टी देव त्यांच्या जीवनात घडवतो. प्रेज द लॉर्ड. आमचा जो बदल होतो ते आमच्या स्वतःहून होत नाही, आमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो आमच्यामध्ये बदल घडवतो. जे देवाचं वचन आहे ते आमच्यामध्ये बदल घडवतो, आमचं परिवर्तन घडवतो. आणि म्हणून आम्ही देवाकडे पाहणं हे फार गरजेचं आहे. मला माहिती आहे की येशू लाजरस ज्यावेळेस मेला, कबरेत ठेवलं, त्यावेळेस मार्था भेटली येशूला. तू असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू म्हटला विश्वास धरशील तर देवाचं करू. त्याच्या आधी तो बोलतो पुनरुत्थान व जीवन, यावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी. आता इकडं पुनरुत्थान जीवन हे वेगळं आम्ही घेतो, ए भाग, आम्ही दुसरा पॅराग्राफ, की जो विश्वास ठेवतो देवाचं करून. पण मला सांगू द्या की पुनरुत्थान जीवन मी आहे असा म्हणणारा येशू या वचनाशी कनेक्टेड आहे. जो कोणी पुनरुत्थान व जीवन येशू आहे याच्यावर विश्वास ठेवतो देवाचं गौरव प्राप्त होतं, चमत्कार प्राप्त होतात. म्हणून विश्वास ठेवणारे काही लोक एक आहे आणि वचन पाठ करणारे लोक वेगळेच. कारण त्याला फिलॉसॉफी आवडते, तत्वज्ञान आवडतं, सत्य, मला किती सत्य माहिती आहे त्याच्याविषयीही वाचतात. पण मला समजाय की ख्रिस्त पुनरुत्थान जीवन आहे, त्याच्यानंतर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया, हालेलुया. आणि जो कोणी जिवंत आहे तो मरणारच नाही. हे देहातल्या मरणाविषयी बोलला नाही. जो कोणी माघारी गेलेला आहे, मेलेला आहे, तो जिवंत होईल. आणि जो म्हणतो मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे तो मरणार नाही, या संबंधी तो बोलतो आहे. आणि नंतर फिजिकल चमत्कार तो करतो. पण लक्षात घ्या, देव बोलत असताना प्रत्येक गोष्ट स्पिरिच्युअलशी कनेक्टेड असते, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. तो फक्त चमत्कार करून तुम्हाला चकित नाही करू इच्छितो, तो तुम्हाला काहीतरी धडा शिकवत आहे, तुम्हाला काहीतरी शिक्षण तो देत आहे, तुमच्याशी तो बोलत आहे. म्हणून ज्याला कान आहे तो ऐको. देव ज्यावेळेस एखादा नैसर्गिक चमत्कार करतो, देहातला चमत्कार करतो, त्याच्या पाठीमागे तुम्ही स्पिरिच्युअल सत्य समजावून घेण्याची गरज आहे. देव काय बोलतो, त्याच्या मनात काय, मंडळी कशी असावी, डाग विरहित सुरकुती म्हणजे काय, कॉस्मेटिक लावलेली का, त्यांचे डाऊट गेलेले असावे. डाग विरहित त्यांच्या मंडळीतले डाऊट गेलेले असावे, मंडळीमध्ये पापातून मुक्त झालेले असावे, मंडळीचा देवावरचा विश्वास वाढलेला असावा, डाग विरहित आणि सुरकुत विरहित. आमेन. म्हणून अनेक लोक बाह्यतकारी डेकोरेशन करून आमची मंडळी फार छान आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करतात. पण मला स्पिरिच्युअल मंडळी सांगायची आहे, जी ख्रिस्ताने वधून पाहिलेली आहे, ते डाग विरहित आणि सुरकुती म्हणजे काय, ती ज्ञानाने भरलेली, विश्वासाने भरलेली आहे, सामर्थ्याने भरलेली आहे, शक्तिशाली. सर्व लोक त्याच्याकडे पाहून
घाबरतात. रानातून येत आहे ती कोण असं ते म्हणतात, ती मंडळी आहे. असं ज्ञान आज आमच्याजवळ असावं, असा विश्वास. मला माहिती आहे की हे जर तुम्ही प्रॅक्टिकली अवलंबलं ना आपल्या जीवनामध्ये, तर तुम्हाला पावला पावला चमत्कार पाहायला मिळतील. जे तुमच्या जीवनात कठीण आहे ते सोपं होणार आहे. जे तुम्ही कधी अपेक्षा केली नाही अशा चमत्कारिक घटना देव तुमच्या जीवनात घडवणार आहे. कारण तुम्हाला सत्य कळालेलं आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधनमुक्त करेल. आमेन, हालेलुया. आपण टाळ्या वाजूया सत्यासाठी. देवाने ही महान सत्य आम्हाला प्रगट केले. हे प्रभू तू किती चांगला आहेस. हालेलुया, आमेन, हालेलुया. येशू पुनरुत्थित आहे हे वाचू नका, स्वीकारा. असं वाचू. मार्क वर्तमान 16 आपण वाचूया, वाचा, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वीकारा. पुन्हा एकदा सांगतो, बायबल ख्रिश्चॅनिटी त्याच्यावर असते. पाहिल्यामुळे तुम्ही विश्वास नाही धरत, पण विश्वासामुळे तुम्ही पाहायला लागता. अशक्य गोष्ट शक्य झालेली. आमेन. म्हणून पाहण्याचा प्रयत्न करू नका. त्या थोमाने काय केलं? पाहिलं, बोट लावून, तूच आहे का ख्रिस्त? मला तुम्हाला सांगू द्या, त्याच्यातून मला घेण्यासारखं एकच गोष्ट आहे, तूच आहे का ख्रिस्त? हे तर तुमच्या माझ्याच म्हणणं झालं, आमच्यासारखंच आहे होतो. मग त्याला काय न आठवता, मी पण तसंच आहे. म्हणून त्या याच्यामध्ये बोट घालतो. पण पॉझिटिव्हली गोष्ट काय? बोट घालता घालता त्याने पुनरुत्थित ख्रिस्ताला स्पर्श केलेला आहे. आमेन. बोट घालताना मला थॉमाचा अविश्वास आठवतो, परंतु जे स्पिरिच्युअल माइंडेड लोक आहे त्यांना माहिती आहे, अहो थोमा काय मी काय सगळेच सारखे. पण आनंदाची गोष्ट आहे, बोट लावता लावता त्याने येशूला स्पर्श केला. येशूला स्पर्श केल्यामुळे देवाने त्याच्यातला अविश्वास काढून टाकला. आज तुमच्या जो शंका आहेत का, मोठे मोठे प्रश्न आहेत का, येशूला स्पर्श करा, एकही प्रश्न राहणार नाही. आणि तोच मिशनरी शेवटी भारतात आला आणि भारतामध्ये ख्रिस्ताचं शुभवर्तमान त्यांनी सांगितलं. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हाही सांगतो की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला हे त्यांनी शिष्यांना दाखवलं. मरेल्यानंतर पाहिलं की केवढा मोठा चमत्कार झाला आणि सांगितलं, एकच गोष्ट सांगितली, हो हा जर पाहिला ना तुम्ही चमत्कार, आता जाऊन मस्त प्रार्थना करा चर्चमध्ये, माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण. आज नाही म्हटलं, पाहिलं ना तुम्ही, मी उठलोय, येशू मेल्यातून उठलेला पाहिला ना, कबरेतून बाहेर आलेलं पाहिलं ना. आता मी सांगतो एकच, सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. एकच गोष्ट सांगितली. या जगाचं उत्तर चिन्ह चमत्कार किंवा ते घडतातच, ते महत्त्व देऊ नका, ते घडतीलच. परंतु मंडळीचं कर्तव्य आज हे आहे, ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही त्यांना ख्रिस्त सांगण्याची गरज. तर अनेक ठिकाणी असं होतं, जे ख्रिस्त त्याला आधीच माहीत असतो आणि मग परत त्याला ख्रिस्त सांगतो. तर ती ग्रोथ नाही आहे. पुनरुत्थानाच्या द्वारे त्याने जे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की सर्वांना सांगा, आणि विशेष करून कोणाला सांगा? जर ख्रिस्ताच्या जागी मी असतो ना, पेत्रा शेवटचा व्यक्ती असता की ज्याला मी भेटणार आहे. कारण का, एवढा क्रूसावर जाता जाता शेवटच्या क्षणी मला दुःख देऊन गेला, 3दा नाकारला, याला भेटणारच नाही. पण माझा प्रभू तसा नाही. तो उठल्यानंतर म्हणतो, विशेष करून पेत्राला जाऊन सांगा मी उठलो आहे. तुम्हाला नाकारलं विकारलं होतं ते मी ऐकलं होतं, जाऊ दे, आता ते बाजूला जाऊ दे, मला त्याचं काही घेणं देणार, मला वाईट पण वाटत नाही. पण तुम्ही तुला सांगतो, मी तुझ्या फार प्रेम करतो. इतकंच नाही, ते येणारं मोठं कार्य, मोठं मिशन मी तुझ्या हातामध्ये देत आहे. आणि मला सांगू द्या की त्याने विशेष करून पेत्राची आठवण केली. आज पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्यात कार्य करेल जे देवावर प्रेम करतात. हालेलुया. ते टॅलेंटेड आहेत नाही, ज्यांना चांगलं वक्तृत्व येतं असं नाही माझ्यासारखं. कारण शाळेमध्ये मला पहिला नंबर मिळायचा नाही वक्तृत्व स्पर्धेमध्ये. ते फक्त पाठांतर करायचं आणि बोलायचं.
त्याचा उपयोग नाही आहे. तुमच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य कार्य केलेलं आहे. तुम्ही जरी प्रार्थना जरी केली तर देव त्याचं सामर्थ्य प्रगट करणार आहे. अनेक वेळा मी सामर्थ्य सुवार्ता सांगतो किंवा वचन सांगतो, पण मी केलेले जे अभ्यास आहे त्याच्यातलं मी टप्प्याटप्प्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मोठं वैभव सांगत नाही, परंतु एक लीडर या नात्याने मला सांगावंसं वाटतं की तुमच्याशी हे वचन बोलण्यापूर्वी कमीत कमी 10 ते 15 वेळा मी रोज त्या रविवारच्या दिवशी मी प्रार्थना करतो. माझी बायको साक्षीदार आहे. तेव्हा तुम्हाला हे वचन मी सांगू शकत नाही, पवित्र आत्मा सांगू शकेल. तुमच्यात कार्य मी करणार नाही, पवित्र आत्मा कार्य करणार आहे. म्हणून सुवार्ता सांगताना टॅलेंटने सांगू नका, सामर्थ्याने युक्त होऊन सुवार्ता सांगा. अभिषेकाने भरून सुवार्ता सांगा. सामर्थ्य माझं नाही, देवाचं आहे असं कबूल करून सुवार्ता सांगा. एखाद्या व्यक्तीला पटवणं माझ्या हातात नाही, देवाच्या हातामध्ये आहे. या धोंड्यापासून अब्रामाचं संतान निर्माण करायला देव समर्थ आहे, मी नाहीये. हे मॅन असं लिहिले, या धोंड्यापासून अब्रामाचं संतान निर्माण करायला मी समर्थ आहे असं परमेश्वर म्हणतो. म्हणून कशाची काळजी करू नका, भरा सामर्थ्याने, पूर्ण विश्वास ठेवा, आपल्या जीवनामध्ये अभिषेक घ्या, देवाजवळ नम्र व्हा, शरणागती पत्करा, समर्पण करा, सुवार्ता सांगा. नुसतं शब्द कार्य करणार नाही, पावर कार्य करणार आहे. देवाचं सामर्थ्य तुम्ही वापरलेल्या शब्दातून कार्य करणार आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की आता आपल्या चर्चमध्येच असा कुठलाच प्रकार नाही आहे, पण मी अनेक ठिकाणी पाहिलं की साधारण बोलताना आपण आहेतच बोलतो, वचन वाचताना त्यांना कसं काही वेगळं असं ड्रामॅटिकल नाही का, नाटकी पद्धतीचं बोलतात, किंवा मला समजा की काहीतरी वेगळं असं वाटतं. आता कॅथलिकमध्ये आम्ही पाहतो पोपच्या ठिकाणी ओ हो असं काहीतरी म्हणतात, म्हणजे आवाज बदलतो. अहो तुम्ही जे आहात तेच आहात, परंतु विशेष काय आहे, तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य कार्य करत. तुम्हाला बदलायची गरज नाही, तुम्ही आहात तेच छान आहात. देव तुमच्यातून कार्य करणार आहे. तुम्ही तसे छान आहात, तुम्ही असेही छान आहात, परंतु लक्षात ठेवा देव तुमचा वापर करत आहे. नुसता वापर करत नाही, आपलं सामर्थ्य तुमच्यातून वाहू देत आहे, बदल करत आहे. म्हणून मला नेहमी शिलोर चर्चविषयी का आनंद वाटतो. शिलोर चर्चचे सेवक ना असे नाटक पद्धतीने कधी सांगत नाही, तर ते मी देवाचा हत्यार आहे, माझं मुख देवाचा हत्यार आहे असं समजून ते लोकांशी वचन सांगत असतात. प्रेज द लॉर्ड. इतके महाराष्ट्रामध्ये जेवढे शिलोचे चर्च आहेत मी नेहमी ऐकतो. आमच्या पुण्यातले चर्चेस आहे, आपल्या मंडळीतले चर्च सेवक आहेत, पण मला आनंद वाटतो की ते उसणं सामर्थ्य आणत नाही, ते देवाचं सामर्थ्य त्यांच्यातून वाहू देतात, देवाचं ज्ञान त्याच्यातून वाहू देत. म्हणून देव कार्य करत आहे, देवाचं सामर्थ्य कार्य करत आहे. पुन्हा पुन्हा मला सांगू द्या, अवतार घेण्याची काही गरज नाही, ख्रिस्त तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया. दुसरा अवतार घ्यायची काही गरज नाही. काही लोकांना वाटतं मी बेनिन होतो की काय. अहो ते काळ गेला आता फूचा, आता ते संपलंय. म्हणून हे काळ कसे संपत असतात, जसा टाईम जातो तसे संपतात. मग असं फू केलं की ते बेनिनच्या मिठीमध्ये सगळे खाली कोसळायचे. मला त्याच्याविषयी काय बोलायचं, पण त्याचा दुष्परिणाम काय झाला, आमच्याकडे गावोगाव बेनिन तयार झाले. आणि मग ते फू फू असा माईक घ्यायचा आणि वेगळा आवाज काढायचा. तर मला सांगू द्या, तुम्ही स्टाईल नका वापरू, देवाचं सामर्थ्य वापरा, देवाचं ज्ञान वापरा. देव तुमच्यातून काय कार्य करत आहे त्याचा वापर करा आणि पहा, अद्भुते, चिन्ह, चमत्कार, एक आश्चर्यकर्म तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेवटी एकच सांगतो, आणि फिलिपिकराच्या लोकांना पत्र लिहिताना पौल म्हणतो, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे पाहायला का. शिलो चर्च अनेकांना मागं पाहायची फार सवय असते. जो मागं पाहतो ना तो रेंगाळतो. पण मागं काही का घडे ना,
मला परवा नाही आहे, मला जायचं आहे त्या वधस्तंभाकडे, मला जायचं त्या मॅच्युरिटीकडे, मला जायचं देवाच्या गौरवाकडे, मला देवाचं सामर्थ्य पाहिजे. अनेक लोक दुर्बल का होतात? ते मागच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. मी मागे इथं पडलो, मी तिथं चुकलो, मी अमकं झालं, टाकून द्या. तो त्याचा हिशोब देव सुद्धा धरत नाही. सैतानाला फार आवडतं मागील गोष्टी काढल्या की त्याला फार बरं वाटतं. पण विश्वासणाऱ्यानो सावध राहा. निराश करणारं हे सैतानाचा हत्यार आणि पाडून टाका, शून्यवत करा. आणि तुमच्या समोर जो वधस्तंभ देवाने ठेवलेला आहे, विश्वासाने त्याच्याकडे पहा. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष द्या. पण ही टेंडन्सी आहे माणसांची, हा विचार आहे माणसांचा, वारंवार मागं पाहायचो. कधी चांगल्या पण गोष्टी असतात, पण त्या तितक्याच बऱ्या आहेत. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला बरं पुरे. आता पुढे जा, थांबू नका, पुढे जा. मी नववीत असताना एक धडा खूप सुंदर होता, मला ते खूप धडे आवडायचे लहानपणात. चरय वैती म्हणजे काय? चालत राहा. तर माणसानं ख्रिस्तामध्ये चालत राहा. देव तुमच्यातून सामर्थ्य प्रगट करेल, देव चमत्कार प्रगट करेल, देवाचं ज्ञान प्रगट होईल. तुम्ही बोलला की देव सामर्थ्य पुरवेल. चालत राहा. ख्रिस्ती जीवन हे पाठांतराचं जीवन नाही, बायबल किती माहिती आहे त्याचं जीवन नाही. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे. तुमच्याजवळ विश्वास पाहिजे. तुम्हाला बायबलमध्ये काय काय घटना घडल्या ते माहीत असणं हे महत्त्वाचं नाही आहे. असलं तर असू द्यात, त्याच्याविषयी तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क मिळणार नाहीत. एक्स्ट्रा तुम्हाला काहीतरी वेगळं स्पेशल काही मिळणार नाही. पण तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही वाचा, अभ्यास करा. परंतु मला असं द्या, ज्ञान मिळवल्याने किंवा बायबलच्या गोष्टी माहीत असल्याने देवाचं कार्य होत नाही. पण पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य माझ्यामधून वाहत आहे त्याच्यामुळे कार्य घडणार आहे. आमेन. म्हणून वाचताना फक्त वाचू नका, स्वीकारा. पौल म्हणतो, जे सुवर्तमान मला कळलंय मी तुमच्याकडे पास करतो. प्रियानो, जे सुवर्तमान तुम्हाला कळलंय ते दुसऱ्या कोणाकडे तरी पास करा. दुसऱ्यांना सांगा पास करा. ते बॉल खेळतात नाही, याच्याकडे फेक, त्याच्या बघता असं सगळं फिरून इकडे येतो. आता इकडे येऊ देऊ नका, जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अशा अनेक लोक आहेत, पापात आहेत, अज्ञानात आहे, पापात आहे. त्याची प्रभूने वधस्तंभावर जे रक्त सांडलं ते त्यांचं प्रोव्हिजन आहे. पण अशा अनेक लोक आहे अविश्वासात आहेत. अशा अनेक लोक अज्ञानामध्ये, मूर्तीपूजेमध्ये आहेत. कळवळा येऊ द्या, कारण बायबल त्याच्याविषयी बोलत आहे. तुमच्या चर्चमध्ये काय काय प्रोग्रेस झाली. 200 फॅन आता 404 झालेत, आता बरेच झालेत. खुर्च्या आल्या. ही प्रगती नाही आहे. सुंदरसं मस्त मळवलं आहे आमचं चर्च, ही प्रगती नाही आहे. एक आत्मा ख्रिस्तासाठी जिंकला जाणार ही तुमची प्रगती आहे. आमेन. म्हणून शांत बसू नका, दिशाभूल होऊ देऊ नका. असे अनेक लोक आहेत ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही. त्यांना सांगा. मग तुम्ही म्हणाल की बाबा मी सांगितलं पण होईल का नाही कार्य? तर मला सांगू द्या, त्याची काळजी तुम्ही करू नका, देव करील. कारण पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे कोणी येऊ शकत नाही. तुमचं काम आहे बी टाकणं, उगवणं देवाच्या हातामध्ये आहे. फक्त बी टाकणं. कधी कधी आम्ही घाबरतो नाही का, ह्याला कशी सुवार्ता सांगावी, हा विधर्मी आहे की विरोधक आहे किंवा काय. काही काळजी करू नका. तुम्ही एका मुलाचा बापाशी संबंध घडून आणता, चांगली गोष्ट आहे की नाही? वाईट आहे का? नाही, चांगली आहे. नवरा बायको जर एकमेकांपासून दूर झाले, किती लोकांना आनंद वाटतो. पण ते जेव्हा एकत्र येतात सगळेजण म्हणून आनंद करतात. एक मुलगा हरवलाय बापापासून, किती लोक खुशी आहेत.
कोणीच नाही आहे. पण तो मुलगा आपल्या बापाला पुन्हा भेटेल याच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आलेलं म्हणून येशू ख्रिस्ताचं एक काम आहे, मुलाचं मन आपल्या बापाकडे वळवणं. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला काम तेच दिलेलं आहे, समेटाची देणगी तेच काम आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला फक्त सुंदर गाणे वाजवणे, स्पर्धा करणे हे काम नाही आहे, हे मुळीच नाही आहे. करत असाल तुमच्या समाधानासाठी ठीक आहे, चालू द्या, पण हे बायबलचं काम नाही आहे. बायबलचं काम एकच आहे, जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. सुवार्तेला कोणी जात असेल ना, लगेच तिकडून येशू ख्रिस्त येतं, चल मी पण येतो तुझ्यावर. आणि ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगता त्यावेळेस देव सामर्थ्य पुरवतो आणि एक आत्मा ख्रिस्तासाठी जिंकला जातो. मला तुम्हाला एक पण मला माहिती आहे, माझा अनुभव आहे. ज्यावेळेस मी सुवार्ता सांगत होतो तर पुष्कळ लोकांनी विरोध करायचे. आमच्यासमोरच आम्ही ट्रॅक बिग फाडायचे. 2-3 वर्षांनी ती व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला पुन्हा दिसायची, हातामध्ये बायबल आहे, चला आपण चर्चला जाऊया. परिवर्तन झालेलं आहे. तर मला सांगू द्या की तुम्ही जे बोलता त्याने कार्य होत नाही, त्याच्यानंतर जो पवित्र आत्मा कार्य करतो, जे देवाचा अभिषेक कार्य करतो, जी सामर्थ्याची कृत्य कार्य करतात, त्याच्यामुळे आत्मा जिंकला जातो. आता तो नवीनच निघाले आत्मे जिंकायचं काम. विधर्म्याशी लग्न करा म्हणजे एक आत्मा जिंकला जाईल. अहो काय, अहो एक आत्मा गमावलाय आम्ही, जिंकलं तर बाजूलाच. एक आत्मा गमावलाय आम्ही. तर विश्वा भावांनो बहिणींनो सांगा, तरुणांनो, अशा आत्मे जिंकू नका. सुवार्ता सांगा आणि आत्मे जिंका. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला कधी कधी इतकं मुंग्या आल्यासारखं होतं की काय काय आमच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहेत. हे आत्मा जिंकण्याचे माध्यम नाहीत पवित्र शास्त्रामध्ये. हालेलुया. सुवार्ता हे एकच शस्त्र आहे, त्याने तुम्ही आत्मे जिंकता. तर तरुण लेकरांनो मला सांगू द्या, असा विदर्भी मुला मुलीशी प्रेम प्रकरण काही करू नका, नाही तर तुमचा आत्मा जाईल निघून आणि तुम्ही नरकामध्ये जाल. असं मुळीच करू नका. भिकारी असेल तर ख्रिस्ताचा असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. हालेलुया. आत्मे जिंकायचं असेल तर देव तुमचा वापर करील, पण सामर्थ्य देवाचं आहे, चमत्कार देवाचे. तुमच्या मनाने काहीतरी ठरवू नका. देव जो पॅटर्न देवाचा आहे तोच सत्य आहे. आणखी दुसरा कोणताच पॅटर्न सत्य नाही आहे, कोणती स्टाईल सत्य नाही आहे. असं केल्यानंतर असं होईल असं तुम्हाला वाटतंय, वाटू द्या, पण तो देवाचा मार्ग नाही आहे. कारण देव म्हणतो मी प्लॅन केलेत, तुम्ही नाही केलेत, आणि ते माझे प्लॅन तुमच्या हिताचे आहेत. हे माझे प्लॅन आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतो, अनेक तरुण मला समोर दिसत आहेत. मी याच्या आधी पण फार बोललो असतो तर बरं झालं असतं, पण कधी कधी असं वाटतं की ही वेळ प्रभूनं दिलेली आहे. तरुणांनो, मी अगदी जीव तोडून तुम्हाला सांगतो, मनापासून सांगतो, तुम्ही प्रेम करून सांगतो, विधर्म्यांशी लग्न करू नका. विधर्म्या शल्मोनाने विधर्मी बायका केल्या, काय झालं? त्याचा शेवट फार वाईट झाला. इतका मोठा शल्मोन. हालेलुया. देव तुम्हाला वाचवू इच्छित आहे या मूर्तीपूजक लोकांपासून, या शापित पिढींपासून. जगाच्या मार्गाने त्या नरकाच्या वाटेवर असलेल्या लोकांपासून देव तुम्हाला वाचवतोय, लक्षात ठेवा. नीट ऐका. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे, त्याचं ऐका. देवाचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचं सामर्थ्य. वधस्तंभाच्या द्वारे पापाची क्षमा झाली, थँक्यू, पण पुनरुत्थानाच्या द्वारे मला नवीन जीवन मिळालं. आमेन. वधस्तंभामध्ये पापाची क्षमा झाली, पुनरुत्थानाच्या द्वारे मला नवजीवन मिळाले. म्हणून तो जीवनाच्या नाविन्यात वागणूक करा.
रोमकराचं पत्र 6:4 जीवनाचं जीवन इथे मिळालं. दुसरी गोष्ट, नीतिमत्व मिळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि पवित्र होणं ही वेगळी गोष्ट आहे. लक्षात घ्या. नीतिमत्व होणं म्हणजे सर्व पापाची क्षमा होऊन देवाने ठरवणं की तू नीतिमान आहेस. पवित्र होणं म्हणजे डोक्यावर हात ठेवून हे पात्र देवाच्या सेवेसाठी वेगळं केलेलं आहे. याला पवित्रीकरण असं म्हणतात. म्हणून या पिढीपासून स्वतःचा बचाव करून घ्या. हे पवित्रीकरण आहे. हे पवित्र असणं आहे. नीतिमान होणं हे फुकटवारी मिळालेलं आहे. पवित्र होण्यासाठी तुम्हाला वेगळं जीवन जगण्याची गरज आहे. या कुटील पिढीपासून आपला बचाव करून घ्या. या नाश पावलेल्या लोकांपासून आपला बचाव करून घ्या. एक वेगळं जीवन, एक शुद्ध जीवन, पवित्र त्याला म्हणतात. म्हणून नीतिमत्व आणि पवित्र याचा मिक्सचर करू नका कधी. नीतिमत्व हे तुमच्या माझ्याकडून घडलं नाही. देवाने आपला एकुलता एक पुत्र देऊन माझ्या स्तंभावर रक्त सांडलं, त्याने मला नीतिमत्व दिलंय. जेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी पवित्र त्यासाठी होतो की ज्यावेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवून मला वेगळं केलं जातं सेवेसाठी. तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये भांडे असतात, पण काही जर मोठे पाहुणे आले असले ना, ते फळीवरचे ते आतमधले ना, ते भारीतले भांडे काढ. ते भारीतले भांडे काढ, कारण आज मोठे पाहुणे येणार आहे. तुम्ही ते भारीतले भांडे आहात, कारण मोठ्या पाहुण्यांना तुम्ही सामोरे जाणार आहात. या जगाला तुम्ही सामोरे जाणार. या सेट अपार्ट, तुम्ही वेगळे केलेले लोक आहात. तुम्ही सामान्य लोक नाही. म्हणून तुम्ही तुलना करताना सामान्य लोकांबरोबर करू नका. तुम्ही देवाचे स्पेशल लोक आहात, पवित्र आहात. तुम्हाला देवाने वेगळं केलंय. आणि बोलत्या पवित्र जीवनामध्ये चाला, म्हणजे विश्वासात चाला, वचनामध्ये चाला, देवाच्या मागे मागे चाला, मागे वळू नका. तुमचा देव तुमची वाट पाहत आहे. उधळ्या पुत्राचा बाप जसा वाट पाहत होता, तशी तुमची आणि माझी अशी वाट पाहत आहे की मी आणि माझा पिता एकत्र असणार आहे. आम्ही सहवासात राहणार आहे. आणि माझा विश्वास आहे की देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. माझा विश्वास आहे की आज अनेकांशी देव बोललेला आहे. काल रात्रभर सुद्धा मी झोपलो नाही, कारण मला देव आता आत्मा सांगत होता की प्रभू आज कोणाला तरी बोलत आहे. अनेकांचे प्रश्न सुटत आहेत. मी एक मिनटं सुद्धा माझी पापडी झाकलेली नाही. का? माझ्या डोळ्यापुढे तो सारखा वधस्तंभायचा. ही मंडळी यायची. त्याला मी मोठेपणाने म्हणत आहे, पण लक्षात ठेवा की देव तुमची काळजी घेत आहे. देव तुमच्यावर प्रेम करत आहे. देव तुम्हाला सत्य सांगत आहे. यासाठी की कसं तरी करून या जगातून स्वतःला वेगळं करा. कठीण आहे. मी तरुण पण घालवलंय हो. कठीण आहे, पण आशा सोडू नका. देव तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला कोणत्याही बंधनातून बाहेर काढणार आहे. लाजरस जिवंत झाला, पण प्रेतवस्त्र अजून तशीच होती. त्यामुळे त्याच्यामध्ये काही फ्रीडम नव्हतं, काही मोकळेपण नव्हतं, कारण प्रेतवस्त्राने बांधलेला होता. मला माहिती आहे तुम्ही पुनरुत्थित झालेला आहात, पण तुम्हाला ज्या वस्त्रांनी बांधलंय तो अविश्वास नावाचं प्रेतवस्त्र आहे. तो हट्ट नावाचा प्रेतवस्त्र आहे. ते सेल्फ सेंटर्डनेस, स्वकेंद्रित जीवनाचं प्रेम आहे. सेल्फ सफिशियन्सी म्हणजे पैसा, नाव, सोनं, नाणं, इतके लोक सेल्फ सफिशियंट आहे की देवाच्या आत्म्याला ते काम करू देत नाही. तर मला सांगू दे, हे जी प्रेतवस्त्र आहे ती काढून टाका. काही कामाची नाही. मला एका पालकानं सांगितलं, काय ती प्रेतवस्त्र काय दूध देतात का? आमच्या खेड्यामध्ये म्हणतात ना, धार देतात का? धार गाया असतात, बकऱ्या असतात, ते काही धार देते काय? टाकून द्या ना. तो गर्भ काय धार देतो काय फायदा आहे त्याच्यावर? टाकून द्या. आणखी असंही म्हणतात, माझं कवाड उच. मला मगरच्या लोकांचं फार आश्चर्य वाटते. त्यांनी कुठून मणी काढल्यात कोणाचं? तर मला सांगा, उपयोगाचं नाही टाकून द्या. जे उपयोगाचं नाही टाकून द्या. पहा, अनुभव घ्या.
देव किती चमकदार तुम्हाला बनवत आहे, तेजस्वी, ग्लोरियस, सामर्थ्याने भरलेले असे तुम्ही लोक व्हाल. ज्यावेळेस ती प्रेत वस्त्र सोडायला सुरुवात कराल ना, त्यावेळेस तुम्हाला अधिक फ्रीडम मिळाल्याचा अनुभव येईल, स्वतंत्र असल्याचा अनुभव येईल. हालेलुया.